गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजल याला पहिल्या षटकासाठी प्रारंभीच्या षटकासाठी इन्व्हाइट केलेलं पाहायला मिळालं. निकेश शिंदे आणि साथीला केतन भोसतेकर हे दोन नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना पाहायला मिळाले. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा. मॅच इज ऑन, गेम इज बिगिनिंग. 3-1. येस इट इज फर्स्ट बॉल, देअर वे टू गो. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती सुजलला इन्व्हाइट केलं गेलंय. डावकुऱ्याचा बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला निकेश. पहिलाच बॉल इन द स्विंग. लाजशोभा फटका. बॉलला फेकून दिला बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती निकेशचा वार. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. रिप्ले पाहण्याजोगे राहिला बघा. पहिलाच बॉल अर्बा बाटने खेळत असताना लाजशोभा फटका. बॉलला फेकून दिलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हल्ला करत असताना बॅटर निकेश पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती षटकार. अगदी दमदार सुरुवात होत असताना, धडाकेबाज सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटकातील दुसरा बॉल. सुजल तयार. यावेळेसचा बॉल अतिशय वेगाने टप्पा पडला गोल्डन स्पॉट वरती. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेग बॉलनं धारण केला. त्यानंतर मॅचची अतली कडा घेतली होती. स्वतः बॉलवरती आले. कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जाणार नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल नाही असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 6 अंकावरती पाहायला मिळाल्या. सुजल वेगानं सुटलाय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका त्याच्या अगेन्स्ट आला. परंतु आता धावा खर्च करायच्या नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा थांबवायच्या त्या हेतून तो गोलंदाजी करतोय. खोलवर टापायचा बॉल. समोर ड्राईव्ह करायचा होता. बाच्या टोला चंदू आदळला गेलाय. फिल्डर पॉईंटच्या वेगानं बॉलवरती असताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक सिंगल केतनने आणि निकेशनं वेगानं पूर्ण केल्या. या सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल 40 सर्कल. धावफलकावरती धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती षटकार मोठ्या फटक्याने या डावाला सुरुवात झाली आणि त्यानंतर धावा थांबवत असताना सुजल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढच्या 2 बॉलवरती तो फक्त एकच धाव खर्च करतोय. चांगल्या टप्प्यावरती गतिशील ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला थांबवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 बॉल 7 धावा धावफलकावरती. षटकातील हा चौथा बॉल. गोलंदाज सुजल राऊंड विकेटने तयार. हाफ ट्रॅकर बॉल. टप्पा पडला बॉल प्रचंड वेगानं उसळी घेत असताना विकेट किपरचा वेध घेतला जाईल. पहिला बाउन्सची वॉर्निंग खरं तर गोलंदाजाला दिली गेली. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला बॉल वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. चौथा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. केतन भोसतेकर पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या विरोधामध्ये एक प्रतिम दर्जाचा चेंडू हाताळलाय सुजलनं. खरं तर सुजलचं कौतुक करायला बघा. डावाला सुरुवात झाली त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. परंतु त्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. कमबॅक करून दाखवल्या खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं. धावा थांबवल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावरती आल्यात. षटकातील पुढचा बॉल. वेगवान बॉल. टप्पा पडलाय. पुन्हा एकदा प्रचंड वेग बॉलनं धारण केलाय. टप्पा पडल्यानंतर डोळ्याची पापणी लवते तोवर बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. 5वा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येईल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं ज्या पद्धतीने तो षटक क्रमांक 71 असताना पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती निकेशनं अगदी एक जबरदस्त फटका खेळला होता. परंतु पुढच्या 4 बॉलवरती धावा खर्च करायला सुजल तयार नाहीये. आणखीन एक वेगवान बॉल. वेगावरती स्वार झालाय खरं तर गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर बॉल सातत्याने विकेट किपरचे वेध घेत असताना पाहायला मिळाले. पहिलं षटक लाजवाब सुंदरतेचं पाहायला मिळालं. डावाला सुरुवात खरं तर षटकाराने झाली परंतु शेवट डॉट बॉल होत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये 7 धावा आल्या आणि अशा वेळेला पुढच्या 3 बॉलमध्ये कोणत्याही स्वरूपाची धाव येत नाहीये. हे सुजलचं कसब कौशल्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तो पहिल्या षटकामध्ये नवीन बॉल हाताळत असताना वेगानं सुटत असताना पाहायला मिळाला. 7 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सात धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन जाधव याला इन्व्हाइट केलं गेलं. एक महत्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी करण्यासाठी किंबहुना
आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अगदी हैमान गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. निकेशने चांगली सुरुवात केली परंतु केतन 3 बॉलमध्ये 0 या अंकावरती खेळत असताना पाहायला मिळाला. केतनची खऱ्या अर्थाने खासियत आहे, जास्त वेळ तो खेळपट्टीवरती थांबतो आणि तदनंतर मोठे फटके खेळतो. परंतु आता निकेश मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला मोठा फटका खेळत असताना पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा अशा वेळेला पंचांच्या माध्यमातून आला. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावेचा देखील प्रयत्न केला गेला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या. त्याही पलीकडे नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी ऑन साईडला दोन्ही अधिक क्षेत्ररक्षक तैनात राहिल्या कारणानं हा नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. 3च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे धावफलकावरती धावा 10 या अंकावरती पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच आपण नेक्स्ट मॅच जो संघ इथून जिंकेल तो मात्र पहिल्या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. तीन धावा दाफलकावरती आल्या. सध्याच्या घडीला 10 धावा दाफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. ओम साई ग्राफिक्सचे स्टँड आपले कॅमेरामन कव्हर करत असताना यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा फ्रीच्या बॉलवरती आक्रमण केलंय. फिल्डर बॉलवरती असताना पाहायला मिळाले. सिंगल या बॉलवरती अगदी सहज वेगाने या दोन्ही बॅटर्सने पूर्ण केल्या. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल धावफलकावरती धावा 11 या अंकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. फ्रीच्या बॉलवरती देखील निकेशने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या बॉलवरती देखील एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 11 पर्यंत आतापर्यंत पाहायला मिळते. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल नो बॉल राहिला होता. अपवाद चेंडू राहिला होता, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. कोणत्या स्वरूपाचे तो मोठा फटके खेळू देत नाहीये. मिरिटवरती तो गोलंदाजी करतोय. यावेळेसचा बॉल आणखीन एक चांगला फटका लॉंग विथ कार्पेट केलेत. लॉंगॉनचे फिल्डर बॉलवरती असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. खरं तर चांगली गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. डावाला सुरुवात होत असताना अगदी षटकार आला होता. बघा काढूनसाठी सूचना टायमिंग सेट केलं गेलंय. पहिली 4 षटका अवघ्या 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार असलेले पाहायला मिळाले. रोशन आणखीन एक चांगला चेंडू रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतो, जिथे टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होत असताना पाहायला मिळाला. अडपा पाटणे खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. या टप्पा पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा सहारा घेतला. डॉट बॉल आला. स्लोवर वन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर बॉलचा खाली. पहिला विकेटचं पतंग. निकेश सारखा एक मोठा बॅटर मैदानाच्या बाहेर. षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. पहिलाच बॉल एक चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय.
आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता जिथे एक सिंगल या बॉलवरती येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले जाईल. तिथे धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ पाहायला मिळाला जिथे पहिला 5 बॉलमध्ये रोशनने दमदार गोलंदाजी केली आहे. बघा फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. त्यामधील पहिला बॉल अपवाद राहिला होता ज्यावरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेसचा बॉल फुल टॉस बॉलवरती केतन भोसलेकर सोडणार नाहीये. फुल टॉस वसूल केला गेलाय. बॉलला समोर फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार केतनचा वार षटकार. 12 बॉलचा खेळ झाला. 19वा धाव फलकावरती दसरा पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती केतनचा वार पाहायला मिळाला. फुलटॉस बॉलवरती त्याने हल्ला चढवला. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत असताना तो पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ 19वा धाव फलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल जिथे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळतील. सुजल गोलंदाजी मार्कवरती दसरा पाहायला मिळतं. एक महत्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये ज्यानं डावाला सुरुवात करीत असताना फक्त 7 धावांचं षटक हाताळलं तोच गोलंदाज. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅटरला 4 मुंड्या चीत करणारा बॉल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेट येत असताना लाजबाब सुंदरतेचा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहिलाय. परफेक्ट यॉर्कर. बॅटरला 4 मुंड्या चीत केला होता. ऑफस्टम्पचा बाहेरचा खोलबटापाचा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. त्यावेळेस बॉल प्रचंड वेगाने अडपा पाटने खेळण्याचा प्रयत्न भावेशचा राहिला. एक सिंगल पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न. थोडीशी बमलिंग पाहायला मिळाली. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला राहिला जिथे या बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते जिथे लाफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 21 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 21 बनवल्या गेल्यात. प्रिन्स 11 नवघर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे या 2 संघादरम्यानची लढत आहे. खोलबटापाचा बॉल. पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट पाहायला मिळालं भावेशच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुजलच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. डिरेक्ट हिट केलंय. धावबाची नामी संधी आणि अशा वेळेला पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. मॅजिक मोमेंट स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत इथून घेतली जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी आता केलं जाईल मॅजिक मोमेंट स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून. खरं तर प्रश्नचिन्ह उभारलं होतं की ही दुसरी धाव गरजेची होती का. कारण की डेंजर एंडला धावत असताना फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले होते आणि अशा वेळेला फिल्डरने डिरेक्ट हिट केलं होतं. इस्टा उखडला गेलं होतं आणि खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये 3रे पंच या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील. DRS ची मागणी ऑन फील्ड अंपायर्सने घेतली आणि अशा वेळेला मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्स यांची संपूर्ण टेक्निकल टीम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळते. धावाच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद असतील. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळेल जिथे दुसरा धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ कुरवडे या संघाला. जिथे बॅटर महत्वाचे खेळाडू ज्यांच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळालं तिथे केतन भोसलेकर बाद होत असताना पाहायला मिळाले. धावाच्या स्वरूपामध्ये केतन भोसलेकर बाद झाले. त्याच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम भोसलेकर दाखल होत असताना पाहायला मिळाले.
विकेटचा पतंग दुसरा धक्का बसलाय धावबाच्या स्वरूपामध्ये कुरवडे या संघाला. पुढचाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला. डीप पॉइंट मध्ये फिल्डर तैनात आहेत. वेगानं बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल या बॉलवरती दसना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल धावफलकावरती. धाव संख्या आतापर्यंत 23 अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ पाहायला मिळाला, जिथे पहिला 4 बॉल मध्ये प्रभावी मारा राहिलाय सुजलचा. तो अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतो. तो जास्तीचे यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये अतळत असताना पाहायला मिळाला. तो खरं तर बॅटरला चारी मुंडा चीत करतोय. कोणत्या स्वरूपाचे मोठे फटके खेळू देत नाहीये. तो हात खोलू देत नाहीये. ही क्षमता राहिली आहे या गोलंदाजाची. त्याचा कसब, त्याचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळालं. तो धावा थांबवतोय. तो समोर बॅटिंग करणाऱ्या संघाला खरं तर थांबवत असताना पाहायला मिळाला. कुठेतरी या डावामध्ये, पहिल्या डावामध्ये संघर्ष करण्यास भाग पडतोय सुजल हा गोलंदाज. वेगवान बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लाजबाब स्ट्रोक अगदी गॅप मध्ये खेळलाय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. अभी तो पार्टी शुरू हुई है. होतं ते त्यानं हेरलं होतं. ते जाणत असताना ते अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना तो स्टेप आउट करत असताना पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना अगदी पायाचा वापर त्यानं केला आणि समोरच्या दिशेला लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि अप्रतिम दर्जाचा फटका शुभम भोसलेकर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धाव संख्या 27 अंकावरती पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळालं. राऊंड द विकेट येत असताना अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिलाय. फुलटॉस बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. या विकेट किपरचा वैध घेतला. विकेट किपर फंबल झाले, परंतु बॉलर्स बॉलवरती असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती कोणत्याही स्वरूपाची धाव मिळणार नाही. या षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय श्री समर्थ कुरवडे. 27 वरती 2 ही धावसंख्या पाहायला मिळाली आहे. 18 बॉल मध्ये बॉलिंग करणाऱ्या संघाचा बोलबाला राहिलाय. प्रिन्स 11 नवगर या संघाचे 3 प्रामुख्याचे गोलंदाज, येते 2 षटक सुजल नातळी फक्त 15 धावा त्यानं खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये खरं तर चांगली गोलंदाजी राहिली होती रोशनची. तो मात्र दमदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. हे 2 प्रामुख्याचे गोलंदाज पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 18 बॉल मध्ये 27 आल्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं टार्गेट या पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केलं जाईल, पहिल्या मॅच मध्ये कोण विजयाचा बहुमान पटकवेल पाहणं फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम एशियाला इन्व्हाइट केलं गेलंय. पहिलाच बॉल खरं तर फिल्डर्सनं थांबवलंय. पंचांचा इशारा येणं अजून देखील बाकी. या बॉल वरती नक्की काय घडलंय, चेंडूला मृत घोषित केलं जाईल की यस, पंचांचा इशारा इस डेड बॉल मृत घोषित केले गेले. पुन्हा एकदा नव्याने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. यावेळेसचा बॉल लाजवाब फटका. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. यावेळेसचा बॉल लाजवाब पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर वेगानं बॉल वरती दसरा पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 35 अंकावरती पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती आहेत.
पुढचाच बॉल. यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला फटका. बॉल लॉंग ऑन मध्ये एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. भावेश पानवकर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल ताकदीचा फटका. जसा बॉल आला तसा बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेशचा का बसेल टीम श्री समर्थ कृपा या संघाला. विकेटचं पतंग कॅप्टन भावेश बाद. चांगलं उत्तर दिलं होतं. विकेट त्यानं मिळवली खरं तर भावेश पानवकरच्या. आणि तदनंतर शेवटचा बॉल साहिलच्या विरोधामध्ये त्यानं निर्धाव स्वरूपाचा हाताळला. 24 बॉल 45 धावा. धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम भोसतेकर आणि साहिल करकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रिन्स 11 नवघर या संघाच्या माध्यमातून राहुल शिर्के याला इन्व्हाइट केलं गेलंय. एक महत्वाचे गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये किंबहुना या गोरेगाव विभागामध्ये होत असताना पाहायला मिळाली. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. वेगाचा बादशाह वेगवान गोलंदाज राहुल शिर्के तयार. पहिलाच बॉल समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप मधून लॉंगऑफचे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल पूर्ण आणि दुसऱ्या देखील धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या बॉलवरती देखील 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. जिथे धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत तरी 47 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. अप ट्रॅकर बॉल मोठा फटका. बॉल उंच हवेमध्ये फिल्टर बॉलच्या खाली जज करत असताना चुकी होतीये. एक सोपा सरळ झेल मैदानाच्या आतमधून हातातून निसटला. कॅच सुटल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल. संघाच्या टोटल मध्ये 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. शुभम आणि साहिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. राहुल शिर्केचं कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हर मध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर खेळपट्टीवरती त्याने एक संधी निर्माण केली होती. विकेट मिळू शकला असता परंतु फिल्डरची साथ लाभत नाहीये. यावेळेसचा बॉल अप ट्रॅकर ताकदीचा फटका. बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन साहिल करकरेच्या बॅटमधून अप्रतिम षटकार.
षटकार येत असताना पाहायला मिळाला. साईलच्या बॅटमधून संघाचे टोटल पुढे सरकले. 54 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेसचा बॉल बॅटच्या स्टिकर वरती आलाय. बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला. एक सिंगल पूर्ण. दुसरा धाव्याचा देखील प्रयत्न. 2 धावा या बॉल वरती असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीने संघाचे टोटल अब तक 56 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग अगदी दमदार सुरुवात राहिली होती निकेशची. त्यानंतर केतन मध्यस्थरी डाव सांभाळला. त्यानंतर भावेशने या मॅचचं खरं तर चित्र पालटलं होतं. त्याच्या बॅटमधून अव्वल दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. तो तोडफोड बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. परंतु त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशनं प्राप्त केली. डेथ ओव्हर मध्ये आता साहिल चांगली बॅटिंग करतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळालाय. डीप मध्ये लॉंग ऑफचे फिल्डर तैनात. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. दुसरा धाव्याचा प्रयत्न. अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक हा बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती देखील पुनश्च 2 धावा आल्या. या 2च्या मदतीने 58 बनवल्या गेल्यात. शेवटचा बॉल या डावात येईल. किती धावांची टोटल उभारली जाईल ते सांगणारा चेंडू पाहायला मिळेल. कशा दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळेल. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना राहुल शिर्केने आतापर्यंत 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात. त्याच्या प्रत्येक बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाला. एका बॉलवरती मोठा फटका साहिलच्या बॅटमधून आलाय. तो साहिल सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आहे. यावेळेसचा बॉल शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. लॉंग अँड स्ट्रॉंग. लॉंग ऑनच्या डोक्यावरती हा आसमानी सुलतानी टोला. डावाची सुरुवात षटकारानं, डावाची शेवट देखील षटकारानं करत असताना बॅट्समन साहिल याच्या बॅटमधून हा षटकार. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली. सुंदर नियोजन, सुंदर आयोजन ओम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित केलं गेलं. आज गोरेगाव विभागातील सगळ्या युवा खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम ओम फाउंडेशननं केलेलं पाहायला मिळालं. एक चांगली स्पर्धा, खेळाडूंना व्यासपीठ मिळून देणारी स्पर्धा. बघा आपण मॅजिक्स मुवमेंट स्पोर्ट्सच्या माध्यमातून विलास डेकोरेटर्सचे स्टँड पाहू शकता. अगदी प्रचंड गर्दी या स्टँडमध्ये देखील पाहायला मिळाली. प्रेक्षकांचा लोट, गर्दी आणि प्रेक्षकांची प्रेम दर्शवणारी स्पर्धा ओम फाउंडेशन आयोजित OGPLचं हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलंय. खरं तर गत वर्षी या स्पर्धेमध्ये पावसाने हजेरी लावली होती. दिवसा स्पर्धा पार पडणार होती, परंतु अशा वेळेला अचानक ही स्पर्धा रात्रकालीन देखील आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर आयोजन गत वर्षी देखील राहिलं होतं या स्पर्धेचं. या पर्वामध्ये देखील सुंदर आयोजन पाहायला मिळालंय. ओम फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरेगाव प्रीमियर लीग OGPLचं हे सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. चमचमती ट्रॉफी आकर्षक, सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल आणि सगळ्यांचं मन जिंकेल अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला पूर्वार्धाचा डाव पाहायला मिळाला होता, जिथे एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाली आहे. जिथे एका बाजूला टीम प्रिन्स 11 नवगर आणि श्री समर्थ कृपा कुरवडे या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या पूर्वार्धाच्या डावामध्ये भावेश पानवकर कॅप्टनचा अप्रतिम नॉक पाहायला मिळाला होता. त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या आणि अगदी त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 65 पर्यंतच्या मजल मारली आहे टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघानं. 65चा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम प्रिन्स 11 नवगर संघाला. ओपनिंग पेयर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षणाची बीव रचना देखील सजवली गेली आहे. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, एक विशाल महाकाय लक्ष या मॅच मध्ये पहिल्याच पूर्वार्धाच्या डाबामध्ये उभारला गेलाय. कॅप्टन भावेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. खरं तर साहिल या गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये, सुजल या गोलंदाजानं कडवी प्रश्न विचारली होती. अशा वेळेला अगदी संयम दाखवला, संयमी खेळ त्याने केला. सिंगल डबल वरती जास्तीचं लक्ष त्यानं केंद्रित केलं. परंतु ज्या वेळेला षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आले. प्रथमेशच्या पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 18 धावा वसूल करत असताना कॅप्टन भावेश पाहायला मिळाला होता. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 65चा लक्ष गाठलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केतन भोसतेकर पाहायला मिळतील, ज्याने खरं तर या डावाला सुरुवात करत असताना दमदार सुरुवात करून दिली होती. चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. तोच केतन भोसतेकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळेल. आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना बॅटर रोशन आणि साथीला देवा हे 2 महत्वाचे बॅटर आघाडीला येत असताना पाहायला मिळाले.
मॅचला सुरुवात पहिलाच बॉल राऊंड द विकेट येत असताना केतन भोसतेकर पहिलाच बॉल पद्धतली त्याचा वापर केलाय हलक्या तर स्टेअर करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका बॅटर रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळेल एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावेत असताना पाहायला मिळेल 2च्या मदतीने संघाचे टोटल 2 अंकावरती पाहायला मिळेल चांगली बॅटिंग करावी लागेल मोठे फटके खेळावे लागतील या 65 धावांचा पाठलाग करायचा असेल तर अगदी संयमी सुरुवात करत असताना कॅप्टन रोशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला पहिला बॉल वरती तो 2 धावा घेत असताना पाहायला मिळाला सुरुवात तर दमदार करावी लागेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 65चा पाठलाग करत असताना धावा आल्या तर या धावांचा पाठलाग होईल पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना लाजवाब फटका परंतु बॉल उंच हवेमध्ये फटका फसला फिल्डर बॉलचा खाली एक महत्वाची विकेट रोशन बाद टीमचा कॅप्टन रोशन जाधव अगदी स्वस्त्यामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला खरं तर गोलंदाज केतनचं कौतुक करायला हवंय बघा ज्या वेळेला बॅटर पुढे सरसावले होते बॉलवरती हलकीशी फिंगर रोल केली होती लेग कटरचा वापर त्यानं केला आणि अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती बॉल आला बॉल उंच हवेमध्ये पाहायला मिळाला फिल्डर बॉलचा खालेला एक सुंदर कॅच आणि विकेटचं पतंग होत असताना पहिला धक्का प्रिन्स 11 नवघर संघाला जिथे 2 अंकावरती टीमचा कॅप्टन बाद होत असताना पाहायला मिळाला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल पाहायला मिळतील रोशनची जागा भरून काढण्यासाठी राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळाले 2 बॉलचा खेळ झालाय 2 धावा दाफलकावरती आहेत एक गडी मैदानाच्या बाहेर परतलाय केतन भोसतेकरनं मैदानाच्या आतमध्ये सफलता प्राप्त करून दिली आहे षटकातील तिसरा बॉल राऊंड द विकेटने तयार यावेळेसचा बॉल ठप्पा पडला खरं तर बॅटर बॅकफूट वरती गेले होते गोलंदाजानं बॅकफूट वरती जाण्यास भाग पडलं होतं लटकट करायचं होतं बॅटन बॉलचा संपर्क नाहीये टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कोयना काटा बदलत असताना पाहायला मिळाला थेट विकेट किपरचा वैध घेतलाय तिसरा बॉल देखील राहुलच्या विरोधामध्ये डॉट आलाय पुन्हा एकदा हलक्यात स्टेअर केलं जिथे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले इनफिल्ड मध्ये या बॉलवरती देखील सिंगल येईल सिंगलच्या मदतीनं 4 बॉलचा खेळ पूर्ण 3 धावा दाफलकावरती गडी बाद झालाय देवा आणि राहुल सिरकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते देवा देखील एक चांगला फलंदाज आहे त्याच्याकडे देखील क्षमता आहे तो देखील मोठे फटके खेळू शकतो यावेळेचा बॉल गॅप मध्ये लाजवाब फटका बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं गोळीच्या वेगानं फरार धावा मिळतील यावेळेस 4 चौकार धारण करत असताना देवा पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून चौकार आलाय एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये ऑन ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी DRS ची मागणी केली जाते धावबासाठी बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले जातील का याची पाहणी केली जाईल मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत इथून घेतली जाईल आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील बॅटर देवा पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेत का तर यस सुखरूपरित्या पोहोचलेत एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल या बॉलवरती सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून खरं तर फिल्डर वेगानं बॉलवरती आले तितकाच चांगली फेक अगदी डिरेक्ट हिट केलं होतं एस्टॅनवरती बॉल बदलला होता परंतु अशा वेळेला बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले गेले या बॉलवरती सिंगल पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 8 आल्यात 65चा एका विशाल महाकाय लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे पहिल्या षटकामध्ये 8 धावा दाफलकावरती दसरा पाहायला मिळाला येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता इथून असणार आहे 24 बॉल मध्ये 57ची आवश्यकता इथून असणार आहे
24 बॉल 57. देवा मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभा राहणं फार महत्वाचं आहे, कारण की देवा असा फलंदाज आहे की त्याच्याकडे क्षमता आहे, तो मोठे फटके नेहमी खेळला जातो. किंबहुना संयमी क्रिकेट आणि तितकंच आक्रमक रूप धारण करण्यासाठी ओळखला जाणारा देवा आज पूर्णपणे या मॅचची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. अशा वेळेला डाव सांभाळायचा आहे, पार्टनरशिप बिल्ड करायचा आणि त्याही पलीकडे या विशाल महाकाय लक्ष्याचा पाठलाग देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निकेश येत असताना पाहायला मिळाले. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार झाले. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपर केतनचा वेध घेईल, जिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले गेले, जिथे धावफलकावरती धावा 8 अंकावरती पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती आल्यात. निकेश देखील चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजीला अगदी डावाला सुरुवात करत असताना षटकार आला होता. आणखीन एक वेग बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा घेतली, कॉट बॅन द विकेट, विकेटचं पतंग होईल, धक्का बसेल. प्रिन्स 11 नवगरला हा दुसरा बॅटर बाद. करून दिली होती. पहिल्याच बॉलवरती ज्यानं षटका ठोकला त्याच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. षटक क्रमांक 2 हाताळत असताना तो चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉल त्यानं डॉट बॉल हाताळला, बॅटरवरती दडपण दिलं. अशा वेळेला दुसऱ्या बॉलवरती सफलता, दूरवरचा चेंडू आणि त्याच्यावरती छेडछाड करण्याचा प्रयत्न देवाचा राहिला होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर बॉल बिहाइंड द विकेट, विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि विकेटचं पतंग झालंय. दुसरा धक्का बसलाय प्रिन्स 11 नवगरला, जिथे देवा बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अक्षय हे बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. षटकातीला तिसरा बॉल गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. निकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान बॉल थेट पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील मध्ये उत्साह फार पाहायला मिळतोय, परंतु आत्मविश्वासाची कमी आहे. पंच आमचे अगदी तटस्थ आहेत. तिसरा बॉल देखील डॉट बॉल स्वरूपाचा येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निकेशचं कौतुक करायला काही हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 बॉल मध्ये तो कोणत्याही स्वरूपाची धाव खर्च करीत नाहीये. पुढचाच बॉल अप ट्रॅकर बॉलर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल पूर्ण केले. एका सिंगल वरती समाधान देखील घ्यावं लागेल या दोन्ही बॅटरला. चौथ्या बॉलवरती सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. 10 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे आघाडीला आलेले बॅटर अगदी स्वस्तामध्ये रोशन बाद झाले. तदनंतर देवा देखील बाद होत असताना पाहायला मिळाले. तर राहुल आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. दोन्ही बॅटरने 2 बॉल फेस केलेत आणि दोघांच्याही बॅटमधून एकच धाव येत असताना पाहायला मिळतीये. निकेशनं कानामा केलाय. चांगली बॉलिंग तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केली, 1 विकेट, जिथे देवासारखे एका महत्वाच्या बॅटरला त्यानं बाद केलंय. यावेळेसचा बॉल गतिशील चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला, प्रचंड वेग बॉलला धारण केलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. अप्रतिम वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अचूक टप्पा राहिला होता गोलंदाजाचा. किंबहुना बॅटरच्या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचे या हेतूनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि डॉट बॉल देतात. वेगवान बॉल, टप्पा पडला, अगदी पुढ्यातून बॉल उसळलाय. अप्रतिम हा चेंडू पुन्हा एकदा निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 9 अंकावरती ऑन स्क्रीन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य घटक सन्माननीय भारतजी गोरेगावकर सर यांना आपण पाहतोय. एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व आणि या विभागाचं क्रिकेट सातत्यानं जपणारं व्यक्तिमत्व आहे. किंबहुना या विभागातील युवा खेळाडूंच्या पाठीशी राहणार हे व्यक्तिमत्व आहे. एक चांगली स्पर्धा, एक दिमागदार स्पर्धा
ज्यांच्या माध्यमातून आयोजन केले गेले. सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन देखील अगदी दमदार राहील. ओम फाउंडेशन गोरेगाव यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही गोरेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचे हे मुख्य घटक सन्माननीय आदरणीय आपल्या सगळ्यांचेच लाडके व्यक्तिमत्व ज्यानं क्रिकेट जपलं आणि आपल्या विभागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय. पहिलाच बॉल केतन भोसलेकर गोलंदाजी मागवरती येत असताना डॉट बॉलनं याही षटकाची सुरुवात करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल धावफलक थांबेल, धावफलकावरती धावा 9 अंकावरती आहेत. 2 गडी बाद झाले. 17 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 17 बॉल मध्ये आवश्यकता, परंतु यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून बॉलला थेट पाठवून दिले काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा भव्य सिक्सर. हा फटका येतोय अक्षयच्या बॅट मधून. सेकंड इन रो बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार. बॅक टू बॅकचा हा दुसरा धमाका पाहायला मिळाला. या मॅचला चालू ठेवणारा किंवा मॅचला ऑन करणारा हा षटकार पाहायला मिळाला. 21 वरती टोटल आहे. यावेळेसचा बॉल फटका मिस टाइम. बॉल उंच हवेमध्ये. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. केतन चुकी करणार नाहीयेत. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल हातातून निसटला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. झेल टिपलाय. तिसरा धक्का प्रिन्स 11 नवघर संघाला. टीमचा महत्वाचा खेळाडू 2 षटकार मारल्यानंतर मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. अक्षय बाद होत असताना पाहायला मिळाले. 2 षटकार अक्षयच्या बॅटमधून आले. 6 बॉल त्याने फेस केले आणि 13 धावांचं योगदान देत असताना तो मैदानाच्या बाहेर परतलाय. अक्षय बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश दाखल झालेले पाहायला मिळाले. 21 वरती धावा संख्या. या षटकातील 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या 4 बॉल मध्ये 12 धावा केतन भोसलेकरच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. ज्या केतननं पहिलं षटक हाताळलं अगदी दमदार अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. फक्त 8 धावांचं षटक हाताळलं होतं. त्याच्या विरोधामध्ये अक्षयने अगदी दमदार सुरुवात केली. पहिला 3 बॉल मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले. तिसरा देखील प्रयत्न राहिला होता, पण तो बॅटच्या स्टिकर वरती बॉल आला आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. आता अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेसचा बॉल बॅटची कडा फ्लॅश स्लिपला फिल्डर बॉल वरती आले. थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. बॉल होता तो निसटला, त्याचा फायदा घेतला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. या सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सर्कल. धावफलकावरती धावा 22 अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 मधील हा शेवटचा अंतिम बॉल. केतन भोसलेकर गोलंदाजी मागवरती आहे. खरं तर मानगाव तालुक्यातून येत असताना एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक अस्तुपैलुत्व गाजवणारा खेळाडू. बॅटिंग बॉलिंग मध्ये अगदी इक्वल कॉन्ट्रीब्युशन देणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. बॅटिंग अगदी जबरदस्त राहिली, परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील तो त्याचा कसब दाखवतोय. यावेळेसचा बॉल पाडल स्वीपचा प्रयत्न गॅप मध्ये खेळलाय. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर एक लॉंग लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. त्याला 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा बॅटिंग करणारा प्रिन्स 11 नवघर संघानं बनवल्या. येणारी 12 बॉल जिंकण्यासाठी 39 धावेची अजून देखील आवश्यकता आहे. 12 बॉल 39 धावा. या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो, परंतु त्या दर्जाची
बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अविनाश आणि राहुल आता गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुटून पडावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळावं लागेल. माइंडसेट आता बदलावा लागणार आहे, कारण की आता 12 बॉलमध्ये 39ची आवश्यकता प्रिन्स 11 नवघर या संघाला. बघा, या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी चालून आली आहे. अविनाशकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे बॅटचा स्विंग जबरदस्त आहे. आता बॅट चालवावी लागणार आहे, धावा बनवाव्या लागणार आहेत. 22 टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला, त्याच्या विरोधामध्ये हल्ला चढवावा लागेल. यावेळेसचा बॉल लडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, तितकी चांगली फेक. विकेट किपरनं देखील चांगलं गॅदर केलं या बॉलला. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 38ची आवश्यकता. या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर बॅटर राहुलला देखील एक चौकार राहुलच्या बॅटमधून देखील आलाय. राहुल देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे नेहमी या विभागामध्ये पाहिलं गेलं. मैदानाच्या चारही बाजूला तो फटके खेळू शकतोय, हे कौशल्य आहे या बॅटरकडे देखील. यावेळेसचा बॉल बॅटची कडा थेट यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतंग. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर, राहुल बाद. वीस बॉल मध्ये फक्त 27 धावा धावफलकावरती आल्यात. 4 गडी बाद झाली. जिथे महत्वाचे खेळाडू रोशन देवा, राहुल, अक्षय हे बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाले. आता अविनाश आणि मोनिशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल मध्ये 38 बनवायचे आहेत. माइंडसेट आता बदलावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळायचं आहे, प्रत्येक बॉलवरती बॅट चालवायची आहे आणि अशा वेळेला धावा देखील बनवायच्या आहेत. अप ट्रॅकर बॉल, बॅटची कडा. शॉर्ट फाइंडेकचे फिल्डर बॉल वरती येऊ शकले नाही. बॉल लॉंग स्टॉपला. बॉल यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये जसा आला तसा पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. आणखीन एक भव्य मोनीच्या बॅटमधून हा षटकार. या विभागाचा डॉन आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. याही वेळेसचा बॉल प्रचंड वेगानं थेट यष्ट्यांवरती आदळलाय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग. मोनीस देखील बाद. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं, जिथे धक्का बसलाय 5वा प्रिन्स 11 नवघरला. विकेटचं पतंग. मोनीस देखील बाद होत असताना पाहायला मिळाले. 2 बॉल आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला उद्ध्वस्त झाल्या. 5वा धक्का बसलाय प्रिन्स 11 नवघरला. 37 धावा संख्येवरती. 7 बॉल 28 आवश्यकता. 22 या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये संचित मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक महत्वाचे खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक चांगला फिनिशर
म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. त्यावेळेस बॉल उंच हवेमध्ये खेळला स्वतः गोलंदाज भावेश बॉलच्या खाली. चुकी होणार नाही. बॅक टू बॅकची विकेट त्यानं मिळवली आहे. या षटकामधील तिसरा गडी त्यानं बाद केलाय. विकेटचं पतंग. 1 more विकेट डाव. संचित बाद. चोवीस बॉलचा खेळ झालाय. 37 धावा धाव फलकावरती. शेवटच्या अंतिम 6 बॉल जिंकण्यासाठी 28ची आवश्यकता आहे. 6 बॉल 28ची आवश्यकता. अविनाश मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेले बॅटर त्याच्या साथीला विराज पाहायला मिळाले बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाच्या माध्यमातून. सोहम गोलंदाजी मार्कवरती आल्यात. 6 बॉल 28ची आवश्यकता. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 6 बॉलमध्ये 28 धावा देखील होऊ शकतात, परंतु त्या दर्जाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अविनाशला मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल करावा लागेल. 5 षटकार 6 बॉलमध्ये खेचायचे. 28ची आवश्यकता 6 बॉलमध्ये. सोहम तयार. पहिलाच बॉल खराब राहिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अपवाद राहत असताना तिथे पंचांनी इशारा केला की व्हाईट बॉल आहे. अवांतरी दाब आले. अवांतरी दाबाच्या मदतीनं संघाची टोटल 38 वरती पाहायला मिळेल. 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 27ची आहे. 6 बॉल 27 धावा. क्रिकेटमध्ये असे कारनामे अनेकदा होत असताना आपण पाहिलेले आहेत, परंतु या मॅचमध्ये अविनाश इतिहास नोंदवेल का पाहणं फार महत्वाचं आहे. तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. अप ट्रॅकर बॉल. लाजवा फटका. बॉलला फेकून दिलंय फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार. या षटकाला मात्र सुरुवात दमदार होत असताना पाहायला मिळते. अविनाश बॅटमधून षटकार आलाय. तो सांगतोय की मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मी हार मानणार नाहीये. मी संघर्ष करेल. मी गोलंदाजाच्या विरोधामध्ये धावा जमा करेल. ते सांगणारा हा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 5 बॉल आता जिंकण्यासाठी 21ची आवश्यकता या मॅच मध्ये. दडपण आलंय गोलंदाजी करणाऱ्या संघावरती किंवा गोलंदाजी करणाऱ्या सोहमवरती दडपण येत असताना पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग अविनाशच्या बॅटमधून पाहायला मिळते. अविनाश हार मानायला तयार नाहीये. त्यावेळेस बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्यावेळेस चांगला चेंडू गोलंदाजाने हाताळला. बॅटरच्या दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. तिथे टप्पा पडला. बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना पाहायला मिळाला. जिथे षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न देत असताना गोलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 4 बॉल जिंकण्यासाठी 21ची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला बॉल. दडपण घेतलं नाही. आता दडपण दिलं गेलं बॅटिंग करणाऱ्या संघावरती किंवा अविनाश वरती. अविनाश असं वाटलं होतं की उभा राहील, इथून मोठे फटके खेळ. अशा वेळेला 2 बॅक टू बॅकचे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. 44 वरती धावसंख्या थांबली आहे. 3 बॉल आणि 21ची आवश्यकता या मॅच मध्ये. त्यावेळेसचा बॉल लाचबा फटका. बॉलला फेकून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन अविनाशच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू. काय फटका खेळलाय. चाबूक शॉट पाहायला मिळाला होता. अगदी समोर बॅटचा चपराक लगावली होती खरं तर बॅटर अविनाशनं. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल 50 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 15ची आवश्यकता. जर गोलंदाजानं कोणतीही चुकी केली आणि अविनाशनं जर या फ्लो मध्ये बॅटिंग केली तर या धावांचा देखील पाठलाग होईल. अप ट्रॅकर या वेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फटका मिस टाइम आहे फिल्डर बॉलच्या खाली. बॉल हातातून सेटला एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केले जाईल. या सिंगलच्या मदतीने 51 वरती धावा संख्या 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये 14ची आहे. 1 बॉल 14ची आवश्यकता या मॅच मध्ये. रन आणि बॉल मध्ये खूप मोठे इक्वेशन आता राहिले.
विराज ऑन स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम षटकातीला या मॅच मधील अंतिम बॉल. अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर काऊ कॉर्नर मध्ये बॉल पर्यंत गेले परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू राहिलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती चौकार.